भाजपनं आता जाळवण्याला सुरुवात केली आहे। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी पोहोचलेत। त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेतले 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी 62 जागा हव्यात। शिवसेनेकडे सध्या 53 तर भाजपचे 50 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 तर मनसेकडे 5 नगरसेवक आहेत। त्यांना आपल्या गळाला लावून सत्ता स्थापनेसाठी घोड्या बाजार जोरात रंगल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अभूतपूर्व रस्सीखेच निवडणुकीच्या आधीही रंगली होती। एकमेकांच्या पक्षातले लोक आपापल्या पक्षात घेण्यावरून नाराजी नाट्य रंगलेलं होतं। त्यानंतर तिकडे सोयीनुसार युती झाली। कल्याण डोंबिवलीमध्येच भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। पण आता सत्ता स्थापनेसाठीची समीकरणं जुळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगतीये। जे संख्याबळ आवश्यक आहे ते संख्याबळ सध्या दोन्ही पक्षांकडे नाहीये आणि त्यामुळे इतर पक्षातले नगरसेवक आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप हे पक्ष सध्या जोरदार तयारी करताना आपल्याला दिसतायत। फोडाफोडीचं राजकारण सध्या सुरू झालंय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया।